हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नकली शिवसेना सनातन विरोधी लोकांसोबत बाळासाहेब ठाकरेंनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस सत्तेत आल्यास संविधान बदलून धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होईल। काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल। मोदींचा काँग्रेसवर निशाणा। 400 जागा जिंकल्यानंतर भाजप संविधान बदलणार। मोदींच्या परवानगीनेच भाजप नेत्यांकडून संविधान बदलणार असल्याची वक्तव्य। प्रियंका गांधींचा मोदींवर निशाणा। बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार आहे हे राज्याचं दुर्दैव आहे। ठाकरे गट 100% काँग्रेसमय झालाय। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला मत मोदीला। कोल्हापुरात मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कोल्हापुरात मवियाकडनं टीझर प्रसिद्ध। भीती गादीची म्हणून सभा मोदींची। टीझरमध्ये उल्लेख। मवियाकडनं महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणं हे वैयक्तिक शरद पवारांसाठी धोक्याचं आहे। शरद पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांकडनं प्रत्युत्तर। उज्ज्वल निकम यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी। खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट। पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल। बाजार समितीच्या गाळ्यांच्या FSI वाटपात घोटाळा केल्याचा आरोप। नवी मुंबईच्या APMC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कितीही गुन्हे दाखल झाले तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही। तिसरा गुन्हा कधी दाखल करताय याची वाट पाहतोय शशिकांत शिंदेंचं वक्तव्य। शशिकांत शिंदेंना अटक केली तर लोकशाही मार्गाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात लढा उभारणार। दहिवडीमध्ये सभेत शरद पवारांचा सरकारला इशारा। ईडीचा स्पीड वाढवा। समोरचा आपल्यात आला पाहिजे किंवा घाबरून नेलाच पाहिजे। सदाभाऊ खोत यांचं धक्कादायक विधान। भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल। शब्दाचा पक्का। इतरांसारखं खोटं बोलत नाही। सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका। शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार। विधानसभेच्या 12 जागा लढवणार। प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। नसीम खान आणि माझ्या कुटुंबाचे चांगले संबंध। मोठे भाऊ म्हणून ते माझ्या मागे उभे राहतील। नसीम खान यांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडनं अल्पसंख्याकांना उमेदवारी न दिल्यानं समाजात रोष। काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही। वर्षा गायकवाडांच्या भेटीनंतर नसीम खान ठाम। 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाची जुनी वेबसाईट 1 मे पासून बंद होणार। ACI.gov.in या नवीन वेबसाईटचा वापर करण्यात येणार। महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका सुरू। सोमवार आणि मंगळवारी मोदींच्या एकूण 6 सभा। सोलापूर, सातारा, पुणे, माढा, धाराशिव, लातूरमध्ये मोदींच्या सभा होणार। दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू। राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातनं लढणार का याचा निर्णय होण्याची शक्यता। तर राहुल गांधी रायबरेलीतनं लढण्याची चर्चा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।